पाटील दादर संघाचा 12वा खेळाडू आपण यायचा आहे आणि तसेच धनवीन एकविरा स्पोर्ट्स या संघाचा 12वा खेळाडू आपण देखील यायचा आहे। पंच अधिकृत इशारा करते सामन्याला होती सुरुवात। बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं I1 यांना तुम्ही पाहताय। वसई कोळीवाडा या संघासाठी तो खेळत असतो, परंतु 40 बस मध्ये खुल्या गटामध्ये तो खेळतोय, परंतु त्याच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलाय। बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार येतोय फलंदाजाच्या बॅट मधून। जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय। I1च्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय फलंदाजाच्या बॅट मधून। काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला। स्विचचा फटका गॅप मध्ये खळले होते आणि फिल्डर नव्हता त्या ठिकाणी आणि पहिल्या चेंडूवरती चौकार या मॅच मध्ये पाहायला मिळतोय। चांगली सुरुवात करतोय फलंदाज या मॅच मध्ये। जागडे पाटील दादर संघाचा 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, कारण यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण दाखवतोय, त्यामुळे प्रत्येकाची नावं अगदी माहिती असणं गरजेचं आहे। त्यामुळे जागडे पाटील दादर संघाचा 12वा खेळाडू आपण लवकर या आमच्या समालोचन कक्षामध्ये। आम्हाला फलंदाजाची नावं माहिती नाही आहेत। तर एका बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय भाई यांना तुम्ही पाहताय आणि एका बाजूला अलंकारला तुम्ही पाहताय। यावेळेस पाहिला तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला फिल्डर आहेत, मिड फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत, चेंडू अडवत आहेत आणि फक्त जर पाहिलं तर एकच धाव मिळते आणि संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती। 5 धावा त्या फलकावरती तुम्ही पाहताय। षटक क्रमांक पहिलं I1 टाकतोय। अगदी जर पाहिलं तर वसई कोळीवाडा या संघामध्ये तो रेग्युलर क्रिकेट सध्याच्या घडीला खेळतोय, परंतु 40+ खुल्या गटामध्ये देखील त्याला स्थान प्राप्त झालेलं आहे आणि तो चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये, कारण पहिल्या चेंडूवर तो जरूर चौकार आला, परंतु तदनंतर कमबॅक करणारा चेंडू त्याचा राहिलाय। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट। हो, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध आशाला बुद्धत्रेने पंचांकडे पाहिलाय, लाऊड अपील परंतु स्पष्ट नकार पंचांचा इथे पाहायला मिळाला। इथे चेंडू आलाय डॉट। या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतायत I1। अगदी जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती चेंडूला टाकतायत आणि तिथून फटका खेळणं थोडंसं डिफिकल्ट होऊन राहिलंय फलंदाजांसाठी। अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, खोलवर टप्प्याने चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता आणि अशा चेंडूवरती स्विच इटचा फटका रिव्हर्स स्वीप खेळणं डिफिकल्ट असतं आणि काय जबरदस्त चेंडू I1च्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळतोय। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 5 धावा त्या फलकावरती तुम्ही पाहताय जागडे पाटील दादर या संघाच्या। कारण एका बाजूला जर पाहिलं तर भाई यांना तुम्ही पाहताय आणि एका बाजूला अलंकार हा फलंदाज पाहायला मिळतो या मॅच मध्ये। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, अलंकार साठी इथे जर पाहिलं तर स्लॉक स्वीप करत असताना बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं। फिल्डर आहे तिथे, प्रयत्न करताय, चेंडूला अडवलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल। शैलू होते, काय फिल्डिंग केली आहे शैलूना, जबरदस्त एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी एक धाव वाचवली असंच म्हणावं लागेल, कारण जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता। स्लॉक स्वीपचा फटका फलंदाजाच्या बॅटमधून, तब्बल 3 धावा या चेंडूवरती, परंतु शैलूचं कौतुक करावं लागेल, जीवाच्या आकांतामध्ये तो धावला, चेंडूला स्टॉप केलं आणि आपल्या संघासाठी एक धाव त्यांनी वाचवली। असं म्हणतात ना, अगदी जर पाहिलं तर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असलं ना तर तुमच्या गोलंदाजाला देखील अगदी विश्वास वाढत असतो आणि तेच कार्य मैदानावरती फिल्डरने केलं। पुन्हा एकदा I1 ओव्हर द विकेट। हो, यावेळेस चांगला स्ट्रोक, कव्हरच्या डोक्यावरून लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय। बॉल सीमारेषेकडे जातोय, परंतु विशाल कोहली त्या ठिकाणी आहेत, चांगली फिल्डिंग करतायत, परंतु स्ट्रोक सुंदर होता। काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला, क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका आला होता फलंदाजाच्या बॅटमधून। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, ओव्हर द कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळला होता, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती। I1च्या पहिल्या षटकामध्ये धावा येत आहेत, सिंगल डबल्स घेत आहेत आणि चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते। हो, यावेळी लॅप शॉट, फक्त चेंडूला दिशा दिली आहे, वा काय फटका खेळलेत, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार, भाईच्या बॅट मधून येतोय हा चौकार।
काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला भाईच्या बॅटमधून. लोअर फुलटा चेंडू होता, चेंडूला लॅप केलाय. काय जबरदस्त स्ट्रोक, फक्त चेंडूला दिशा दिली आणि बॉल गेलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 14 या आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये एका बाजूला भाई आक्रमक झालेत, परंतु अलंकार देखील त्यांना तितक्याच चांगल्या पद्धतीने साथ देतात. या मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधून देखील सिंगल डबल्स पाहायला मिळते, परंतु भाईंचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॅटिंग त्यांनी केलेली आहे, कारण मैदानाच्या चहूबाजूने फटके खेळण्याची ती क्षमता ठेवत आहेत आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती विशाल यांना तुम्ही पाहताय. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघासाठी ते खेळत होते, परंतु आज खुल्या गटातील 40+ सामन्यामध्ये देखील ते खेळताना पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. व्यासपीठावरती जर पाहिलं तर सर्व अतिथीगण उपस्थित आहेत, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. गोलंदाज विशाल बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला अलंकार आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून 2 चेंडूमध्ये 3 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहता. पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली आहे जागडे पाटील दादर या संघानं. खऱ्या अर्थानं इनिशियल ओव्हरमध्ये ज्या सुरुवातीची गरज असते ना, ती सुरुवात मिळाली आहे या संघाला, परंतु येणाऱ्या 3 षटकामध्ये देखील त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. राऊंड विकेट. गोलंदाज तयार. हो, रिव्हर्स स्वीपचा फटका, सुरेख फटका. पॉइंटला फिल्डर आहे, प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या अवाक्या बाहेर चेंडू होता. चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी 2 धावा अलंकारला मिळतील या मॅच मध्ये. अलंकारच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. 16 धावा तुम्ही धाव फलकावरती पाहतायत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. विशाल कोहली बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूवरती त्यांच्या विरोधात रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळाला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड विकेट. विशाल हो, यावेळेस पाहिला तर चेंडूला चॉप केलाय. काय फटका आलाय, सुंदर फटका पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु विशाल प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत आहेत. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू टाकला, परंतु या चेंडूला चॉप करत असताना अलंकारला मात्र सिंगल मिळते या चेंडूवरती आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, म्हणजे चांगला कंट्रोल अलंकारने दाखवला त्या फटक्यावरती आणि त्याला सिंगल मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. मागील चेंडू देखील तसाच काही पाहायला मिळाला. वेगवान चेंडू, परंतु समोरच्या दिशेने मिड ऑफला खेळलेत. लॉंग ऑफला फिल्डर आहे, पुढे आलेत. चांगली फिल्डिंग, सिंगल मिळते या चेंडूवरती. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती. 18 धावा तुम्ही धाव फलकावरती पाहताय. जागडे पाटील दादर संघ मुंबई परिसरातून आज जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील आज नायगाव कोळीवाडा अर्थातच वाल्मिकेश्वर या क्रीडा नगरीवरती दाखल झालाय आणि चांगली बॅटिंग करत असताना हा संघ पाहायला मिळतोय. हो, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न खोलात टाकलाय, पंचाकडे पाहिलाय, परंतु इथे पंच समत नाही आहेत. इथे जर पाहिलं तर सिंगल मिळेल या चेंडूवरती. खूप जोरात अपील केली होती विशाल कोहलीनं, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. इथे एक धाव मिळाली या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावर. 19 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅच मध्ये. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये झालेला आहे आणि विशाल कोहली चांगली गोलंदाजी करतायत. मोठ्या फटक्या खेळण्याची संधी ते फलंदाजांना देत नाहीये. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत, वेगाशी कॉम्प्रोमाइज करतायत, परंतु टप्प्याशी नाही. अचूक टप्पा ते गोलंदाजी करत असताना विशाल कोहली यांचा तुम्ही पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी करण्यासाठी ते जाणले जात आहेत, कारण त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे. वेगवेगळ्या अँगलमध्ये चेंडू टाकत असतात आणि चांगल्या पद्धतीने क्रीजचा देखील वापर करतायत गोलंदाजी करताना. विशाल पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळी चांगला बॅकफूट पंच, कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आले तिथे. इथे जर पाहिलं तर 2 धावा मिळतील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, आणि तिसरीचा देखील प्रयत्न आणि 3 धावा इथे मिळतील फलंदाज भाईला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती
जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती। फिल्डिंग खराब राहिली होती डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, कारण फिल्डर त्या ठिकाणी संघर्ष करत होते, परंतु भाईंचं प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगलं पाहायला मिळालं। जिथे 1 धाव होती ना तिथे 3 धावा मिळाल्या, कारण चांगल्या गतीनं जलद गतीनं इथे 3 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांना आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती। पहिल्या षटकामध्ये 14 धावा, याही षटकामध्ये धावा येत आहेत, कारण फलंदाजी चांगली पाहायला मिळते। आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी 22 धावांची भागीदारी या मॅच मध्ये पाहायला मिळते। इथून विकेट घ्यावी लागेल, ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल आणि ते कार्य विशाल कोहलीला या मैदानावरती करावं लागेल। इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे, स्क्वेअर लेग रिझन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक पुढे आलेत, 1 धाव मिळाली, सेकंडचा कॉल आहे, सक्सेसफुल देखील होणार, कारण वेगाने 2 धावा इथे कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर। काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कारण 40+ क्रिकेट आहे आणि 40+ क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते। मैदानामध्ये पाण्याची सोय करायची आहे, कारण दोन्ही फलंदाज थकलेत, कारण सिंगल डबल्स घेत आहेत, मोठे फटके येत नाही आहे आणि चांगल्या क्वालिटीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या मॅचमध्ये। 1 धाव आरोग्यासाठी, हे कशासाठी म्हटलं जातं, अगदी तेच क्रिकेट मैदानावरती तुम्ही पाहताय। थँक्यू। तर या ठिकाणी व्यासपीठावरती जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय लीलाधर खो-खो उपस्थित आहेत आणि त्यांना देखील चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून टी शर्ट दिली जाईल। मी देवानंद कोळी सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण लीलाधर खो-खो यांना टी शर्ट द्यायची आहे। यानंतर होणारा सामना, सुरू असलेल्या सामन्यामधील विजेता संघ आणि प्रेसिस श्री 19 बोरिवली या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळणार आहे। तरी प्रेसिस श्री 19 बोरिवली संघ आपण कुठे जायचं नाही आहे, यानंतर आपला लगेच सामना खेळवला जाईल। या ठिकाणी जर पाहिलं तर लीलाधर खो-खो यांना टी शर्ट दिली जाते। तदनंतर आदरणीय सन्माननीय देवेन भाटकर उपस्थित आहेत आणि त्यांना देखील चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून टी शर्ट दिली जाईल। मी पुन्हा एकदा विनंती करतोय देवानंद कोळी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण टी शर्ट द्यायची आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर देवेन भाटकर उपस्थित आहेत आणि देवेन भाटकर यांना देखील आपण टी शर्ट द्यायची आहे। चॉकोबार ग्रुप एक भरपूर मोठा परिवार या नायगाव कोलीवाड्यातील आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या परिवाराच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय। जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी रंगलाय। षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत, परंतु 2 षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर चांगल्या धावा बरोबर 12च्या सरासरीनं जागडे पाटील दादर या संघाने धावफलकावरती धावा केल्या, ते 24 धावा या मॅच मध्ये। षटक क्रमांक 3 धर्मेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंडला बाई, ओ बाईसाठी हा वेगवान चेंडू होता, फ्लँक स्लिप मध्ये शॉर्ट टर्डमॅनला फिल्डर आहे तिथे प्रयत्न करतायत, परंतु त्यांना बीट करून बॉल जातोय, चेंडूला स्टॉप केलाय, परंतु अडचणी सापडलेत की काय, धावबाच्या स्वरूपात भाई इथे बाद होत आहेत। पहिला धक्का या मॅच मध्ये जागडे पाटील दादर या टीमला बसतोय, फलंदाज बाद। तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय देवराम नवेकर उपस्थित आहेत आणि त्यांना देखील चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून टी शर्ट दिली जाईल। मी पुन्हा एकदा विनंती करतोय आयोजकांना की आपण देवराम नवेकर यांना देखील आपण टी शर्ट द्यायची आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा मी विनंती करतोय आयोजकांना की आपण देवराम नवेकर यांना टी शर्ट प्रदान करायची आहे।
हो, यावेळी चांगला स्ट्रोक कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न ते देखील करतील, परंतु इथे 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही, 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या द बॅटरनं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 27, अर्थातच 27 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे या मॅच मध्ये. जबरदस्त खेळ आतापर्यंत जागडे पाटील दादर या संघाने या मॅच मध्ये दाखवलाय. चांगली फलंदाजी केली, भाईने इम्प्रेस केलं. भाईच्या बॅटमधून 16 धावा या मॅच मध्ये आलेत, परंतु रॉबिन देखील दमखम दाखवत आहेत. त्यांच्याही बॅटमधून सुरुवातीला 2 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती धर्मेश, राऊंड विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पहिला तर फक्त चेंडूला दिशा दिली, लॉंग ऑनला खेळलेत. अमर आहेत तिथे, अमर प्रयत्न करतात, फिल्डिंग चांगली आहे, परंतु वेगवान 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. कालच्या दिवसामध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगावमध्ये अमरला आपण खेळताना पाहिलं नव्हतं, परंतु आजच्या दिवसामध्ये तो धनवीन एकविरा स्पोर्ट्ससाठी खेळतोय. म्हणजेच आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा त्याला खेळताना पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये. गोलंदाज धर्मेश या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सिंगल डबल्स घेत आहेत, दबाव टाकतायत फलंदाजांवरती आणि रनिंग बिटवीन द विकेट काय जबरदस्त पाहायला मिळते. 40+ क्रिकेट आहे, परंतु फिटनेसचा दर्जा चांगला पाहायला मिळतोय फलंदाजांचा आणि सातत्याने सिंगल डबल्स देखील ते घेत आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे ती 29 आकड्यावरती. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय राजेश कंडा उपस्थित आहेत आणि त्यांना देखील चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून टी शर्ट प्रदान केली जाईल. मी देवानंद कोळी दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण राजेश कंडा यांना टी शर्ट प्रदान करायची आहे. जबरदस्त संकल्पना पाहायला मिळते चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून. तदनंतर त्यानंतर वालतीन कंडा उपस्थित आहेत, वालतीन आंबो उपस्थित आहेत आणि त्यांना देखील टी शर्ट दिली जाईल. मी विनंती करतोय पुन्हा एकदा आयोजकांना. हो, यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली, लॅप पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग क्रिजर मध्ये फिल्डर आहे, एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न करतायत, यशस्वी देखील होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. इथे एकच धाव मिळेल कारण पाहायला मिळते. यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो, गॅपने खेळण्याचा प्रयत्न. विशाल कोहली आहे तिथे, चांगली फिल्डिंग करतायत, परंतु दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का? नाही, धावबाईच्या स्वरूपात इथे फलंदाज अलंकार बाद होतोय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये जागडे पाटील दादर या टीमला बसतोय. फलंदाज बाद. इथे जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झाले. या मॅच मध्ये जागडे पाटील दादर संघ मैदानावरती खेळतोय. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना इथे फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होताना आपण पाहतोय. या मॅच मध्ये चॉकोबार ग्रुपची क्रीडा स्पर्धा, एक यशस्वी स्पर्धा, पहिलं पर्व, परंतु पहिल्या पर्वामध्ये काय जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या संघाच्या माध्यमातून खूप जास्त मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली, कारण या मैदानासाठी भरपूर वेळ चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून दिलं गेलं आणि एक जबरदस्त असं नंदनवन या मैदानावरती तुम्ही पाहता. कारण खूप चांगल्या पद्धतीनं मैदानाला सजवलंय, डेकोरेट केलंय आणि क्रिकेट खेळण्यासाठी एक पोषक वातावरण निर्मिती चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थानं एक यशस्वी क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर सर्वांचा आभार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून लाजवाब क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. एका बाजूला जर पाहिलं तर साई प्रसाद आणि एका बाजूला जर पाहिलं तर रॉबिन या खेळाडूला तुम्ही पाहताय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती धर्मेश, फुलटॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळलेत, लॉंग ऑनला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळते. स्ट्रोक चांगला एक्झिक्यूट केला होता, परंतु शतरक्षण अमरचं चांगलं पाहायला मिळालं.
फक्त सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली आहे 32 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर तब्बल 32 धावा. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 80 धावा देखील झालेल्या आहेत. म्हणजेच फलंदाजांना नंदनवर ठरणारी ही खेळपट्टी. या खेळपट्टीवरती जर तुमच्याकडे जर चांगली गोलंदाजी असेल ना तर तुम्ही देखील चांगली कामगिरी करू शकता. कारण सकाळच्या सत्रामधील पहिला सामना जर पाहिला तर अवघ्या बोरिवली संघाने धावा जर पाहिल्या तर धावफलकावरती केल्या होत्या. त्या मॅचमध्ये 32 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. परंतु या स्पर्धेमध्ये मापदंड ओलांडत असताना 32 धावा देखील गोलंदाजाने डिपेंड केल्या होत्या. म्हणजेच काय, गोलंदाजांना देखील ही खेळपट्टी सहकार्य करते. त्यासाठी तुम्हाला चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती नफीज हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर पाहिलं तर एका बाजूला तुम्ही पाहताय रॉबिन या खेळाडूला. चांगली बॅटिंग आतापर्यंत दादर संघाची पाहायला मिळते या मॅच मध्ये. स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना. यावेळेस पहिला तर स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा टॉप एज लागला समोरच्या दिशेने. परंतु धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतात. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली, फलंदाज बाद. धावबाच्या स्वरूपात इथे साई प्रसाद बाद होत आहे. धाव घेण्याचा प्रयत्न इथे फलंदाज रॉबिनने केला परंतु साई प्रसाद मागे राहिले होते आणि धावबाच्या स्वरूपात ते बाद झाले त्या मॅच मध्ये. अरे द्यायला इकडे कोणतरी असते. यानंतर व्यासपीठावरती जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय दत्ता खोखो उपस्थित आहेत आणि त्यांना देखील चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून टी शर्ट प्रदान केली जाईल. मी देवानंद कोळी यांना विनंती करतोय की आपण दत्ता खोखो यांना टी शर्ट प्रदान करायची आहे. यानंतर प्रभाकर गोवरेकर उपस्थित आहेत आणि त्यांना देखील चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून टी शर्ट प्रदान केली जाईल. मी विनंती करतोय पुन्हा एकदा देवानंद कोळी यांना की आपण टी शर्ट प्रदान करायची आहे. प्रभाकर गोवरेकर यांना आणि तदनंतर शरद कोळी देखील उपस्थित आहेत आणि त्यांना देखील चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून टी शर्ट दिली जाईल या आपल्या मुख्य व्यासपीठावरती. तसेच उमेश भोंडोरी हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांना देखील टी शर्ट दिली जाईल. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोचली आहे तब्बल 34 या आकड्यावरती. स्लॉगवरचं षटक सुरू आहे मैदानावरती. नफीज चौधरी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय परंतु या षटकामध्ये देखील कमी धावा गोलंदाजाला खर्च कराव्या लागतील. कारण पहिल्या मॅच मध्ये 32 धावा प्रेसिडेंसी 11 बोरिवली या संघाने डिपेंड केल्या होत्या आणि काही गोलंदाजी पाहायला मिळाली होती त्या संघाची. फुलटॉस चेंडू आहे, लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न. अमर पुन्हा एकदा चेंडूपर्यंत येत आहेत, चेंडूला अडवत आहेत. फक्त सिंगलच मिळते या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली आहे ती 35 या आकड्यावरती. 35 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये जर पाहिला तर सुरुवातीच्या 3 षटकामध्ये जागडे पाटील दादर संघ आपल्याला पाहायला मिळाला परंतु या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. चांगल्या धाटणीची गोलंदाजी करतात, नियोजित ठिकाणी गोलंदाजी केली जाते. गोलंदाजाच्या माध्यमातून नफीस इम्प्रेस करतात या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. हो यावेळी चेंडूला हुक केलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळ. फिल्डर आहे परंतु प्रयत्न करत असताना बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषा पार. 7 धावांसाठी येतोय षटकार. जसं हुकचा फटका फलंदाज रॉबिनच्या बॅटमधून आलाय. आखूड टप्प्यात चेंडू होता आणि त्या चेंडूवरती प्रॉपर टायमिंग करत असताना चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. या 7 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली आहे 41 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नफीज. ओ हो
मोठा फटका येतोय रॉबिनच्या बॅट मधून, बॉल सीमारेषा पार, आणखीन एक दर्जेदार षटकार. किती सुंदर काय जबरदस्त बॅटिंग करतायत रॉबिन. सुरुवातीला अगदी ध्यानस्थ बसलेल्या साधू सारखी बॅटिंग केली, परंतु इथे ते आक्रमक झालेत. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. नब्बीसच्या विरोधात आक्रमण करतायत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 47 या आकड्यावरती. या मॅच मध्ये खोलात टाकलाय, परंतु इनसाइड आउट करत क्षेत्रामध्ये खेळलेत. फिल्डर आहे डीप मध्ये, प्रयत्न करताय चेंडूला स्टॉप करण्याचा, परंतु बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक दर्जेदार चौकार येतोय रॉबिनच्या बॅट मधून या मॅच मध्ये. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती धावफलकावरती 51 या आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे रॉबिननं. मागील 3 चेंडूवरती त्याच्या बॅटमधून 3 मोठे फटके आणि या मॅच मध्ये अगदी जर पाहिलं तर कुठेतरी पुढे आणून ठेवलंय जागरे पाटील दादर या टीमला. आणि या हंगामामधील पहिली स्पर्धा खेळतोय रॉबिन आणि खरं तर चांगली बॅटिंग देखील ते करतायत. सुरुवातीला संयम त्याने दाखवला आणि तदनंतर स्लॉगवरच्या षटकामध्ये आक्रमण केलं रॉबिननं. या मॅच मध्ये 52 धावांचं टार्गेट धनवीन एकविरा स्पोर्ट्स या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय सन्माननीय जनार्दन भोंडूर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून टी शर्ट प्रदान केली जाईल. मी विनंती करतोय आयोजकांना की आपण टी शर्ट द्यायची आहे. ब्रेक होतोय मध्ये मध्ये, आवाज ब्रेक होतोय मध्ये मध्ये. या ठिकाणी जनार्दन भोंडोरी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून टी शर्ट दिली जाते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. स्लॉगवरच्या षटकामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली फलंदाज रॉबिननं. तब्बल त्या षटकामध्ये 19 धावा पाहायला मिळाल्या आणि 51 धावा फलकावरती लागले आणि 52 धावांचं टोटल या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. तर नक्कीच दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील याच परिसरातील गोड आवाज मनीष वैदी, त्यांना आपण इन्व्हाइट करूया या मॅच साठी. त्यांचा देखील आवाज मागील 2 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपण ऐकतोय आणि दीपेश दिंडेकर यांचं देखील कौतुक करावं लागेल. पंचाची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने ते निभावत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील एक मोठी क्रीडा स्पर्धा या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. कारण दिनांक जर पाहिलं तर 21 फेब्रुवारी तर 23 फेब्रुवारी या दरम्यान भारतीय जनता पार्टी आयोजित आशापुरा बॉईज व आर के एंटरप्राइजेस नायगाव कोलीवाडा याच्या माध्यमातून भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा याच मैदानावरती पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेचे आयोजक दीपेश दिंडेकर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त स्पर्धा याच वाल्मिकेश्वर क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला समालोचन कक्षामध्ये आपण परिवर्तन करूया. आपल्याला जॉईंट होतील मनीष वैदी सर, आपल्याला जॉईंट होतील. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद निशांत पाटील सर. तर आताच आपल्या समोर पहिल्या डावाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या डावामध्ये झगडे पाटील दादर संघाने उत्कृष्ट अशी फलंदाजी करून 51 धावा पटकावल्या होत्या 4 षटकांच्या मोबदल्यामध्ये आणि 4 षटकांमध्ये 52 धावांचं आव्हान ठेवलेलं धनवीन एकविरा स्पोर्ट्स संघासमोर. त्याच्यामध्ये पाहायचं झालं तर भाई शिवलकर म्हणजेच 7 चेंडू 16 धावा पटकावल्या होत्या निशांत शिवलकर यांनी. त्याचप्रमाणे नंतर रॉबिन यांनी 8 चेंडूमध्ये 22 धावा पटकावल्या होत्या. सुंदर अशी फलंदाजी केली होती.
या दोन फलंदाजांदरम्यान निशांत शिवलकर यांनी वैयक्तिक 2 चौकार खेचले होते. रॉबिन यांनी 1 चौकार व 2 षटकार खेचले होते. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटली. 51 धावा 21 या संघासमोर असताना सलामीची जोडी शैलेंद्र घोडेकर, अनिल घरत. सन्माननीय पंढरीनाथ कोळी यांचं देखील आगमन झालेलं आहे. अतिथी देवो भव अशी आपली भारतीय संस्कृती. सामन्याला सुरुवात करायची आहे. भरपूर वेळ वाया जातोय. झगडे पाटील दादर संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. जागडे पाटील दादर लेजेंड्स क्रिकेटपटूंचा भरणा असलेला हा संघ. स्ट्रायकर असतील अनिल घरत, नॉन स्ट्राईक वर शैलेंद्र घोडेकर. क्रमांक 1 चा गोलंदाज सोनू येतोय. एका बाजूला बघितलं गेलं तर निशांत शिवलकर अँड कंपनी, दुसऱ्या बाजूला बघितलं तर अनिल घरत अँड कंपनी. अनिल घरत मास्टर क्रिकेटचा 40+ क्रिकेटचा एक हार्ड हिटर फलंदाज. तर शैलेंद्र घोडेकर यांना देखील एक संधी आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार मारा, 500 रुपयाचं पारितोषिक पटकावा राजू बोंडरे यांच्याकडून. तर सन्माननीय पंढरीनाथ कोळी यांना चोकोबार संघाचा टी-शर्ट जर्सी प्रदान केला जातोय कुंडलिक बोंडरे यांच्यातर्फे. अतिथी देवो असं आपल्या भारतीय संस्कृतीचा एक गोलंदाज सोनू येतोय. क्रमांक 1 चा गोलंदाज सोनू. स्ट्राईकवर असतील अनिल घरत, नॉन स्ट्राईकवर शैलेंद्र घोडेकर. सामन्याला सुरुवात. कालच्या दिवसात एकविरा संघ एक आणि पहिल्या चेंडू पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातो. मार्फत पहिल्या चेंडू कालचा दिवस पाहिला आपण. कालच्या दिवसामध्ये हुसेन काझी यांनी 5 चेंडू 5 षटकार ठोकले होते. त्याचप्रमाणे संजित कोळी यांनी देखील पुन्हा एकदा सज्ज रिव्हर्स बॉल अटेम्प्ट. तर नक्कीच नाही. पहिल्या चेंडूवर चौकार खेचला होता मिड विकेटच्या दिशेने, पण मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, वाऱ्याच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता अनिल घरत यांचा थर्डमॅनच्या दिशेने. मात्र बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धनवीन एकविरा स्पोर्ट्स
दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज सोनू. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर उचली घेतली होती चेंडूने, मात्र एका धावासाठी रोखू शकले नाही यष्टीरक्षक. या एका धावाने धावसंख्या येऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. सुंदर लढत आपल्याला पाहायला भेटते. आजच्या दिवसातील दुसरा सामना, पहिल्या फेरीतील दुसरा सामना आहे. पुन्हा एकदा सज्ज सोनू. आता मात्र ऑफसाईडला टाकलेला चेंडू. एक अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावाने धावसंख्या येऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवरती. शैलेंद्र गोडेकर यांना सुवर्ण संधी. पहिल्या चेंडूवर षटकार खेचा आणि 500 रुपयाचा मानकरी ठरा. कालच्या दिवसात आपण शैलेंद्र गोडेकर यांची देखील फलंदाजी पाहिली होती. 2 षटकार खेचले होते शेवटच्या सामन्यामध्ये. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला होता अनिल गरत यांनी. त्यानंतर मात्र सोनू यांनी स्वतःला सावरलं आणि आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले. धावसंख्या 7. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. खोलवर टाकलेला चेंडू निर्धाव. रिप्लायमध्ये पाहू शकता खोलवर टाकलेला चेंडू. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. रनआउटची देखील संधी होती, मात्र डायरेक्ट हिट विल बी गॉन. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या 7. 52. जेल आणि त्या चुकीचा पुरेपूर फायदा घेत असताना 1 धावा मिळते. तर षटक संपत व्यासपीठावरती आपण पाहू शकता चोकोबार फॅमिलीतले मेंबर्स स्थानापन्न झालेले दिसत आहेत आपल्याला. सर्वांना आपल्या चोकोबार फॅमिलीची जर्सी बहाल केलेली आहे, त्यांनी ती परिधान करायची आहे. सुंदरसा फटका. झेल असू शकतो. झेल खाली क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही. पहिला आदरा बसतोय, एक मोठा आदरा बसतोय अनिल घरात. बॅक टू द पॅव्हिलियन. जो नवीन फलंदाज असेल त्यांनी रेडी राहायचं आहे. जो फलंदाज बाद होतो तो जिथपर्यंत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तेव्हाच तुम्ही आतमध्ये एंटर करायचं आहे. तर पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त होतोय विवेक याला. अनिल घरत सारखा एक मोठा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज नितीन उर्फ नित्या, एक हार्ड हिटर फलंदाज. धनवीन एकविरा स्पोर्ट्स ला या संघादरम्यान प्रत्येक वर्षी खेळत असताना नितीन उर्फ नित्या एक हार्ड हिटर फलंदाज आहे.
दोन्ही फलंदाज हार्ड हिटर फलंदाज पण मात्र विवेक यांनी काहीसं झगडून ठेवलेलं आहे. झगडे पाटील संघ दादर भरपूर मोठा प्रवास करून आलेत हा संघ. धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसईचा संघ. पुन्हा एकदा सज्ज विवेक 8 ते 10 पावलांचा रनअप. सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा हलकीशी अपील केली होती. आत्मविश्वास कमी दिसला या अपील मध्ये. फेटाळून लावलेले अपील. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 8. अजूनही 16 चेंडू 44 धावांची गरज. सुंदर असा फटका. पुन्हा एकदा चेंडू दन 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 चोकोबार चौका. सुंदर असं कॅमेरा वर्क पाहायला भेटते आपल्याला. आकाश महल यांच्यातर्फे सुंदर असा कॅमेरा वर्क. पुन्हा एकदा सज्ज विवेक. तिसऱ्या चेंडूवर मात्र प्रहार केला जातोय. विवेक यांच्या कर्पूरचा समाचार घेतला जातोय. चौकार टोकलेला आहे. धावसंख्या 12. पुन्हा एकदा सज्ज नितीन. मी पहिल्याच म्हटलं होतं हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे. नितीन यांना देखील कमी लेखू चालणार नाही. पण मात्र विवेक पुन्हा एकदा सज्ज. नितीन धन्यवाद डीजे. तर धावसंख्या जोराने पुढे सरकली जाते. धावसंख्या येऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. अजूनही 14 चेंडू आणि 34 धावांची गरज. फुलटा चेंडू. धन्यवाद डीजे. 3 षटकार मारा 500 रुपये कमवा. 3 चौकार मारा 500 रुपये कमवा. 3 फलंदाज बाद करा 500 रुपये कमवा. प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. सीमारेषाच्या बाहेर कॅच पकडा 100 रुपये कमवा. चोकोबार ग्रुप आयोजित चोकोबार चषक 2025 पर्व पहिले आणि फ्रीची संधी. नितीन यांना फ्रीची संधी आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. नितीन यांच्या माहितीसाठी 2 चेंडू 2 षटकार. तिसरा सलग षटकार येईल का? 500 रुपयाचा मानकरी ठरेल का? नितीन. बॅटची कडा लागून तडम्यांच्या दिशेने. एका धावावर समाधान मानावं लागेल. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 26 या धावसंख्येवरती. अजूनही 13 चेंडू 26 धावांची गरज. अर्धा पल्ला झालाय. अर्धा पल्ला पार काढायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय विवेक. पहिल्या 2 चेंडू मध्ये एकही धावा न खर्च करता 1 गडी बाद केला होता. तदनंतर मात्र प्रहार केला जातोय. शिवशाही
विजय. तर विवेक यांनी या षटकामध्ये जवळजवळ 18 धावसंख्या खर्च केल्या, पण मात्र 2 मोठे आदरे दिलेले आहेत ते धनविन एकविरा स्पोर्ट्स संघाला. परेश येतोय नवीन गोलंदाज. क्रमांक 3 चा गोलंदाज भरोसा दाखवला जातोय परेश याच्यावरती. जागडे पाटील दादर संघ, पण मात्र नितीन आतापर्यंत सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे. नितीन यांनी 17 धावा ठोकलेल्या आहेत, 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. नवीन फलंदाज विशाल कोळी येतोय. षटक क्रमांक तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, धावसंख्या 26, अजूनही 12 चेंडू, 26 धावांची गरज. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात मात्र फाईन लेगच्या दिशेने गेलेला आहे चेंडू. बॅटची कडा लागली होती. एखाद्यावर समाधान म्हणावं लागेल नितीन याला. धावसंख्या झाली ती 27, अजूनही 25 धावांची गरज. लक्ष होतं 52 धावांचं. त्याचा पाठलाग करत असताना 2.1 धाव षटक झालेलं आहे आणि धावसंख्या झाली ती 27, अजून 25 धावांची गरज. खूपच अडीतडीचा सामना. विशाल कोळी पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात हलकीशी अपील केली होती यष्टीरक्षकाने. सुंदर असा चेंडू रिप्लेमध्ये पाहू शकता. गुडलँड स्पॉटला टाकलेला चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा बसला होता चेंडू, त्याच कारणास्तव बॅटचा आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातो. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 27. पुन्हा एकदा सज्ज परेश. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. धावची संधी होती मात्र संधी हुकली आहे. एकादार समाधान म्हणावं लागेल. लेग बाईचा इशारा येतोय पंच दीपेश दिंडेकर यांच्यातर्फे. धावसंख्या झाली ती 28, 9 चेंडू 24 धावांची गरज. धाव होऊ शकतात, धावा मी करू शकतो, हा आत्मविश्वास पाहिजे फलंदाजामध्ये आणि तो आत्मविश्वास नितीन यांच्याकडे आहे. आतापर्यंत वैयक्तिक 18 धावसंख्येवर नाबाद खेळत आहे. 6 चेंडूंचा सामना केलेला आहे. विशाल आत्ताच क्रीज वरती आलेले आहेत. 2 चेंडू त्याने देखील केलेले आहेत. अजूनही बॅटने अजूनही एकही धावा केली नाही. पुन्हा एकदा सज्ज परेश. आकुटप्याचा चेंडू स्लाइस केलेला आहे. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार. चोकोबार चौक. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते नितीन यांच्या मार्फत. वैयक्तिक 22 धावसंख्येवर नाबाद खेळतात. अजूनही 8 चेंडू 20 धावांची गरज. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात हलकीशी बॅटची कडा लागून स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू. एखाद्यावर समाधान म्हणावं लागेल नितीन याला. अजूनही 7 चेंडू 19 धावांची गरज. धावा झालेल्या आहेत 33. शेवटचा चेंडू असेल. याच्यानंतर होणारा सामना प्रेसिश्री 19 बोरवली संघ 2 हात पुढे करेल. या संघातील विजय संघाबरोबर विशाल कोळी
धन्यवाद डीजे. चांगलीची रणनीती पाहायला भेटते या धनवीन एक्विरा स्पोर्ट्स तर्फे. सुंदर अशी फलंदाजी, 6 चेंडू 13 धावांची गरज. जेव्हा दुसरा डाव चालू झाला होता तेव्हा 13 धावांची सरासरी गाठायची होती. ती सरासरी गाठलेली आतापर्यंत धनवीन एक्विरा स्पोर्ट्स संघाने. अजून एक 6 चेंडू 13 धावांची गरज. नवीन गोलंदाज राजू थापा. जागडे पाटील दादर संघ आतापर्यंत झगडताना दिसतोय. पुन्हा एकदा सज्ज, एक हार्ड हिटर फलंदाज नितीन. मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला होता विशाल कोहली याने. दोन्ही हार्ड हिटर फलंदाज आहेत. याच मैदानावर दररोजचा सराव करतात विशाल कोहली. त्याच विशाल कोहलीने षटकार खेचला होता. पुन्हा एकदा सज्ज, 6 चेंडू 13 धावा पाहिजे असताना पहिला चेंडू फुलटॉस चेंडू. बॅक टू द बॉलर खेळलेला चेंडू जेल असू शकला असता, मात्र जेल हातातून निसटतो. धनवीन एक्विरा स्पोर्ट्स जागडे पाटील दादर संघ. चोकोबार चषक 2025 पर्व पहिले आणि पहिल्या पर्वामध्ये सुंदर असे आतापर्यंत सामने रंगलेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज राजू. शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू हलकासा टोललेल्या कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या डावसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव घातक ठरू शकते. विशाल यांनी देखील षटकार खेचला होता, त्याला मात्र माघारी परतावं लागेल. डीजे. चला लवकर फलंदाज उतरायचा आहे. 4 चेंडू 10 धावांची गरज. कृपया तिसऱ्या पंचांनी आणि मेन पंच या तिघांनी डिस्कस करायचं आहे. कुठल्याही प्लेयरने आतमध्ये जायचं नाही, फक्त पंचांना डिस्कशन करू द्या. या रनची गरज होती का? विशाल कोहली यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला होता. त्यानंतर या सामन्याची गणित चेंज झाली होती. नितीन यांना स्ट्राईक पाहिजे होती. आतापर्यंत सुंदर अशी फलंदाजी केली नितीन यांनी देखील. 8 चेंडू 25 धावा ठोकलेल्या आहेत वैयक्तिक. 8 चेंडू 26 धावा 10 चेंडू 26 धावा ठोकलेल्या आहेत नितीन यांनी. अजूनही 4 चेंडू 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावांची गरज. पंच रुपेश कोळी, तेजस कोळी. जर फलंदाजाने सीमारेषा पार केली असती तर नक्कीच 3 धावांची पेनल्टी लागली असती धनवीन एक्विरा स्पोर्ट्स संघाला. नवीन फलंदाज येतोय. धर्मेश येतोय.
अजूनही 4 चेंडू 10 धावांची गरज. खूपच अटीतटीचा सामना. हार्ड हिटर फलंदाज नितीन अजूनही क्रीजवर दाटू आहे. या 3 चेंडू 4 धावांची गरज. अजूनही सामना गेलेला नाही. झागडे पाटील दादर संघ विरुद्ध धनविन एकविरा स्पोर्ट वसई. प्रेक्षक आमच्यापर्यंत येत आहेत. 100 रुपयाचा पारितोषिक पटकावलेला आहे. टॉस्को बॉस येते, त्यांना 100 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. शारीफ या प्रेक्षकाचं नाव आहे. शारीफ एक हौशी प्रेक्षक. पुन्हा एकदा सज्ज राजू. 3 चेंडू 4 धावा पाहिजे असताना खोलवर टाकलेला चेंडू हलकासा टोल. सामना देखील ऍड. मॅन ऑफ द या सामन्याचा मानकरी हौशी कलाकार विकी यांना 100 रुपयाचा पारितोषिक भेटलेला आहे चोकोबार ग्रुप तर्फे. आताच झालेला सामना. या सामन्यातील मानकरी नितीन. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटली आपल्याला नितीन यांच्याकडून. याच्यानंतर होणारा सामना धनविन एकविरा प्रेसीश्री 19 बोरवली संघ. झगडे पाटील संघ दादर संघ. तुम्ही आलात इथे तुमचा खेळ दाखवला. सुंदर असा खेळ. धन्यवाद. पहिल्या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार संजय यांना दिला गेला होता, पण मात्र ते आले नव्हते आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्याने देखील यायचं आहे. संजय पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आणि दुसऱ्या सामन्याचा मानकरी ठरतो नितीन.